मित्रांनो नमस्कार, मी संदेश महादेव दरेकर. आज आपण आलेलो आहोत संकेत म्हस्के सर यांच्या बागेमध्ये. आजपर्यंत आपण असं ऐकलेलं आहे की सेंद्रिय खतावरती शेती होत नाही, ऑर्गॅनिक. बघू शकता 27 दिवसाचे रोपं आणि त्यांना आलेला रिझल्ट फक्त इंडिया ग्रो ब्रँड. 27 दिवसामध्ये बघू शकता फळ केवढं झालेलं आहे. कलिंगड भूवस्त्र जमिनीमध्ये. नमस्कार, अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये सर्व शेतकऱ्यांचं मनापासून स्वागत. मी आज पोलादपूर तालुक्यामध्ये माटवण या गावी आलो आहे आणि तुम्हाला मी आज एक वेगळा प्लॉट दाखवणार आहे कलिंगडचा. आणि कलिंगडचे प्लॉट ज्यांचा आहे ते मालक आहे, ते स्वतः शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ते स्वतः आधी ओळख करून देतील, नंतर तुम्हाला बाकीचं मार्गदर्शन करूया. सर, तुमची स्वतःची ओळख सांगा जरा व्यवस्थित. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव संकेत नारायण म्हस्के. माझं गाव माटवण. पूर्वीपासून वडिलांनी भात हे लागवड करत होते. त्याच्यामध्ये पारंपरिक पीक हा मूग, मटकी, तूर, उडीद अशा प्रकारे पीक घेत होते. त्याच्यानंतर माझा एक मित्र संदेश दरेकर ते मला मिळाले. त्या माध्यमातून माझा एक विचार आला आणि आमच्या या ठिकाणी माटवण या गावामध्ये पेनवरून शेती करण्यासाठी, कलिंगड लागवड करण्यासाठी नरेश पाटील वगैरे ही पाटील कंपनी येते आणि त्यांची ही लागवड करायची. त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आम्हाला की संकेत ही लागवड जरा ह्या लागवडीकडे वळ. पण त्यासाठी मी ही लागवड ह्या वर्षीच पहिल्यांदा केलेली आहे. याच्या आधी शेती ही वडिलांची जी पारंपरिक शेती होती ही शेती आम्ही करत होतो. फक्त भात शेती? हा, भात शेती आणि मूग मटकी हा पारंपरिक व्यवसाय आम्ही करत होतो. परंतु हा विचार आला डोक्यामध्ये की ह्या वर्षी पाटलांचा ऐकून आम्ही हा व्यवसायात उतरलो. त्याचबरोबर मला औषधं देण्यासाठी संदेश दरेकर यांनी जे आयुर्वेदिक म्हणजे ऑर्गॅनिक खतं कशी सेंद्रिय खतं कशी द्यायची याचं मार्गदर्शन देण्यासाठी वेळोवेळी संदेश सरांनी चांगल्या पद्धतीचा मदत केलेली आहे आणि मार्गदर्शन देखील चांगले उत्तमरित्या केलेलं आहे. आणि या वर्षीच मी हा प्रयत्न केलेला आहे. जबरदस्त, छान झालं. आणि 2019चा मला या पोलादपूर तालुक्यातून प्रगतशील शेतकरी म्हणून 2019 मध्ये पुरस्कार दिलेला आहे. अशा पद्धतीची माझी या ठिकाणी ओळख आहे. बस, छान, जबरदस्त. सर, मला सांगा, संदेश सर, तुमची जरा ओळख द्या आमच्या शेतकरी मित्रांना. नमस्कार, माझं नाव संदेश महादेव दरेकर. प्रॉपर राहणार बिरवाडीमध्येच आहे. मला संकेत म्हस्के सर म्हणजे शेतामध्ये मी त्यांच्याकडे मूग मटकी घ्यायला जेव्हा आलो होतो त्यावेळी मला भेटले ते. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की सेंद्रिय शेती करून बघा, म्हणजे जे तुम्ही खतं वापरता रासायनिक खतं त्याऐवजी सेंद्रिय खतं वापरा इंडिया ग्रो ब्रँडची. त्याच्यातून त्यांनी ते सुरुवात केली. आपण सुरुवातीला जूनमध्ये आंब्याची झाडे लावलेली आहेत, 100 झाडे. त्याला पण आपण भूवस्त्र ग्रो मॅजिक वापरलेलं आहे. आणि त्यानंतर जमिनीमध्ये आपण भूवस्त्र ग्रो मॅजिक टाकले रोपं लावताना. मला एक सांगा सर, याच्यामध्ये काय वापरलंय? ह्या शेतीमध्ये आपण भूवस्त्र ग्रो मॅजिक जमिनीमध्ये भूवस्त्र ग्रो मॅजिक जमिनीमध्ये दिलंय. ओके. आणि त्याच्यानंतर काय दिलंय? त्यानंतर ग्रो मॅजिकची फवारणी दिली आपण. ग्रो मॅजिकची फवारणी दिली. ओके. अजून काय? त्यानंतर मग आपण म्हणजे त्याच्यानंतर ग्रो मॅजिक फवारणी झाल्यानंतर पुन्हा ओलिफची फवारणी दिलेली आहे. ओलिफ आणि एमआय ओलिफ आणि एमआय स्प्रे. आणि त्यानंतर पुन्हा एमआय आणि एमआय स्प्रेची फवारणी दिलेली आहे. आणि आता दुसरी फवारणी आता घेणार आहोत आपण ग्रो मॅजिकची. कधी? उद्या घेणार आहे. शेतकरी मित्र, मला तुम्हाला सांगायला आवडेल, कारण इथे कुठलंही केमिकल न वापरता, मी आजपर्यंत ऐकत होतो की कलिंगड म्हणजे केमिकल वापरावंच लागतं, पण यांनी काय केलं, जिद्दीने मला काय बघायचा प्रयत्न करून आपल्याला सेंद्रिय करायचं असं त्यांचं स्वतःचं मत आहे. आणि आम्ही हा पहिला प्रयोग केला, त्याने सक्सेस रिझल्ट आला. 1 जानेवारीला लागवड केली. बघा, हे मत समजून घ्या. 1 जानेवारीला लागवड केली, आज 24 तारीख आहे. म्हणजे फक्त 24 दिवस. आणि 24 दिवसात जे काय त्याचे फुटवे आणि त्याची फ्लावरिंग आणि फळाची सेटिंग पण व्हायला लागली. आता तुम्हाला आम्ही फळं दाखवणार आहोत. ती फळं बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल 24 दिवसामध्ये हा पूर्ण प्लॉट दाखवा सर. हे बघा, पूर्ण प्लॉट. यस, बघितल्यानंतर एकदम समाधान वाटतं सेंद्रियची ताकद काय आहे. आणि जो आमचा इंडिया ग्रो ब्रँड आहे, त्या ब्रँडचे प्रोडक्ट एवढे जबरदस्त आहेत ना, प्रत्येक प्लॉटवर जाऊन आम्ही असं मार्गदर्शन करत असतो. आता ह्या प्लॉट मधल्या जर प्रत्येक वेलीकडे बघितलात तर एकदम सुदृढ अशी वाटते. विदाऊट केमिकल आपण हे सगळा रिझल्ट घेतलेला आहे. आणि ह्याच्या पुढचे फळ सेटिंग झालं की तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ. दुसरा व्हिडिओ तुम्हाला देणार, फळाची साईज वाढवून दाखवणार आहे तुम्हाला. कारण आपल्याला हे करून दाखवायचं आहे की सेंद्रिय मधून हे शक्य होऊ शकतं. विदाऊट केमिकलचं कलिंगड आपण इथं बॅनरच लावणार आहे आपल्या कंपनीचा. ही सेंद्रिय कलिंगड पिकवतोय आपण.
कारण रोडवरचा प्लॉट आहे, एकदम रोड नजीकच प्लॉट आहे. त्याच्यामुळे जर सेंद्रिय लोकांपर्यंत पोहोचला, हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आजपर्यंत प्रत्येकाला काय वाटतं, कलिंगडला केमिकल वापरल्याशिवाय कलिंगड होत नाही, ते आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. बरोबर ना सर? येस सर. मला एक सांगा मस्के सर, तुम्हाला की तुम्ही किती खुश आहे त्याच्यामध्ये? पहिला प्रयोग तुमचा आहे, कसा वाटतं तुम्हाला? नाही, कारण मी ह्याच्यामध्ये मला वेळोवेळी मार्गदर्शन कृषी अधिकारी येस. कदम साहेब असतील, त्याच्यानंतर वलेकर साहेब असतील, कपिल पाटील असतील, त्याचबरोबर साली साहेब, शिवरे साहेब, अशा क्या बात आहे. प्रत्येक जे अधिकारी आहेत त्यांचाही या ठिकाणी 4-8 दिवसांनी हे सर गेले का दुसरे सर Yes. कोण नाही कोणतरी येतच असतं प्लॉट वरती. येऊन मला Yes. वेळोवेळी मार्गदर्शन देतच आहेत. आणि ते सांगतायत की संकेत, अशा पद्धतीची जी वाढ आहे ही एकदम उत्तमरित्या आहे. आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं की जीवामृत वगैरे आहे करण्यासाठी, पण मी त्यांना सांगितलं की जीवामृत वगैरे मी ह्या ठिकाणी वापरणार नाही, मी ते जीवामृत वगैरे आंब्यानं वापरणार आहे. आंबा नाही वापरणार. बरोबर. कारण हा जो माझा प्लॅनिंग चाललेला आहे, फक्त इंडिया ग्रो ब्रँड वापरून त्यांनी सांगितलं, स्वतःहून डिसिजन घेतलं की मी कुठलंही केमिकल घेणार नाही. कोणी आले तरी त्यांना एकच ठेवलं, त्यांनी इंडिया ग्रो ब्रँड वापरून आपला हा प्रोजेक्ट करायचा आहे. बरोबर. सुरुवातीला ज्यावेळेस मी बेड वगैरे पाडले, हा. त्यावेळेस आपल्याच इंडिया ग्रो मधलेच एक अधिकारी आपले मिश्रा सर, प्रमोद मिश्रा सर, हा, त्यांनी पूर्ण गायडन्स केलं आहे आणि त्यांनी शेड्यूल बनवून दिलंय. मिश्रा सरांनी शेड्यूल बनवून दिलंय, ते बरोबर फॉलोअप घेतात सर. बरोबर ना? की उद्या सकाळी ग्रो मॅजिकची फवारणी आहे, ते त्यांना आजच मेसेज केलाय. हे महत्वाचं आहे सर. नुसतं प्रोडक्ट सेल करण्यासाठी आम्ही फिरत नाही, पण त्याचा शेड्यूल, त्याचा फॉलोअप हा पण खूप महत्वाचा विषय आहे. तेव्हा माझा प्रत्येक शेतकऱ्याला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला पण असं काय करायचं असेल, तुम्ही म्हणाल आता सीझन संपला, पुढच्या सीझनला भेटू आपण, तुमच्या प्लॉटवरती असणार आपण, आणि जे मार्गदर्शन आहे तुम्हाला, हा सर तिकडे जी फळं दाखवा ना, असाच मोबाईल घ्या, इकडे घ्या, जरा शूट करत चला, तुम्ही पुढे चला, या तुम्हाला दाखवतो. कारण तिकडे जी फळं लागली आहेत ना, सुरुवात तिथून केली त्यांनी, पण त्याला फळ सेटिंग झालेली आहे, ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो. फळ सेटिंग कशा पद्धतीने झाली आहे ती. या इकडे पुढे या. येस, इथून घ्या, इथून. हे बघा, फळ सेटिंग झालेली आहेत. 24 दिवसामध्ये फ्लावरिंग आणि फळ सेटिंग. हा, दाखवा इथे. ओके, इथे बघा एक फळ. हे प्रत्येक वेळेला एक दोन फळं पण सेट झालेली आहेत. सर दाखवा, तुम्ही हातात घ्या. येस, जबरदस्त. येस, ह्याला म्हणतात सेंद्रिय रिझल्ट. मी पण आज पहिली वेळ यांच्या प्लॉटवर आलोय, बघून एवढं समाधान वाटतंय ना, की प्रत्येक शेतकऱ्याने एक विचार करायला हरकत नाहीये की आपण पण सेंद्रिय मधून असं काय बरंच काय करता येईल. तर सर्व शेतकऱ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला नुसतं कलिंगड नाहीये, कुठल्या पण प्रकारची शेती घ्या. फळ लागवड असू दे, भात शेती असू दे, नाचणी असू दे, कुठल्याही प्रकारची शेती असू दे, ज्या समस्या आहेत त्या आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही तुमच्या प्लॉटवर येऊ सर्वांसाठी. थँक्यू. यामध्ये ही जे कलिंगड लागवड करतोय त्यामध्येच मी एकटाच नसून तर माझी फॅमिली पूर्णपणे क्या बात आहे, involve आहे. चांगल्या पद्धतीची सहकार्य करते. माझे वडील असतील, चुलते असतील, वहिनी असतील, माझी मिसेस असेल, माझा भावाचा मुलगा असेल, दादा असतील आणि चुलते वगैरे, अशा सगळ्यांनीच मला ह्या कलिंगड लागवडीसाठी म्हणजे पूर्ण फॅमिली सपोर्ट करते तुम्हाला. सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळेच ह्या लागवडीला सर एक मला सांगा, फॅमिली किती लोकांची फॅमिली आहे तुमची? आता तसं विचार केला तर आमच्या 18 लोकांची फॅमिली आहे. 18 लोकांची फॅमिली पूर्ण शेतात असते, हा महत्वाचा विषय आहे सर. 18 लोकांमधले काही कामानिमित्त भाऊ माझे मुंबईमध्ये असतात. मुंबईमध्ये असते. 5-6 लोक तिकडे असतात. आम्ही बाकी 13 मंडळी या ठिकाणी गावाला राहत असतो. आणि चुलते, 2 चुलते आणि वडील, अशी जॉईंट फॅमिली आमची एकत्र आहे. आणि ह्या तिघांनी मिळून शेतीमध्येच आयुष्य घालवलेलं आहे. यस. आता मोठ्या चुलत्यांचं वय कमीत कमी सीताराम नाना म्हस्के यांचं वय कमीत कमी आता 87 ते 88 आहे. त्यांनी वयाच्या 7 ते 8 वर्षापासून शेती करत आजपर्यंत शेती करतायत. गेल्या वर्षी थोडासा पायाला लागल्यामुळे त्यांनी ती शेती केली नाही. तिथून आम्हीच बंद करायला लावले. तुमचा मूळ व्यवसाय शेतीच आहे? हा, मूळ व्यवसाय वडिलांपासून हा शेतीच आहे. हा, हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही ह्या शेतीमध्ये उतरलेलो आहे. आणि जसं वडिलांनी शेती केली तर त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करायचं. त्याच्यामुळे हा एक पाऊल आमच्या सहकाऱ्यांच्या किंवा मित्रमंडळींच्या सहकार्यातून हा एक पाऊल उचललेला आहे. आणि त्याला किती यश येते येणार सर, दिसतच आहे. समजेल. पूर्ण प्लॉट दाखवा सर इथून. हा, ओके, थँक्यू सर. पण जबरदस्त प्लॉट बघितल्यानंतर समाधान वाटतोय, पूर्ण सेंद्रिय. ओके, तर थँक्यू सर्वांना. आणि तुम्ही जर का इच्छुक असाल सेंद्रिय मध्ये तर आम्ही तुमच्या प्लॉट वरती येऊ सर. थँक्यू, धन्यवाद.